आज आपण बनवणार आहोत अगदी खूप टेस्टी असे चीझी स्पिनॅच अँड कॉर्न सँडविचेस. भरपूर चीज असलेले पालक आणि कॉर्नचे सँडविचेस. तर त्याच्यासाठी मी आता एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे आणि त्याच्यावर मी थोडंसं बटर टाकलं आहे आणि बटर जळू नये म्हणून त्याच्यात 1 टीस्पून ऑइल ॲड केलं आहे. हे चांगलं गरम झाल्यावर मी त्यात लसूण परतला आहे आणि लसूण शिजला आणि त्याचा सुगंध आला का मग त्याच्यात आपण चिरलेला कांदा टाकायचा. कांदा तांबूस झाला चांगला आणि नरम झाला का मग आपण त्याच्यात स्वीटकॉर्नचे दाणे टाकायचे. आता स्वीटकॉर्न जर तुम्ही ताजं घेतलं तर मग तुम्हाला ते थोडं बॉईल करून घ्यावं लागेल, पण नाहीतर तुम्ही फ्रोझन कॉर्न वापरलं तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता आणि ते छान लागतो सँडविचमध्ये. या साहित्याची सगळी लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मग आता एकदा कॉर्न परतल्यावर आपण त्याच्यावर टाकायचा आहे चिरलेला पालक आणि मग आपण त्याच्यावर टाकायचं आहे मीठ, मिरी, मिक्स्ड हर्ब्स आणि रेड चिली फ्लेक्स आणि मीठ सांभाळून टाका, कारण आपण नंतर चीज पण टाकणार आहोत. चीज सॉल्टी असतो. हे सगळं मिश्रण नीट मिक्स केलं का आपण झाकण ठेवून हा पालक शिजवून घ्यायचा. पालक शिजायला काय जास्त वेळ लागत नाही. एकदा पालक शिजला का मग आपण त्याच्यात टाकणार आहोत 1 वाटी दूध. हे दूध आपण टाकणार आहोत व्हाईट सॉस करण्यासाठी आणि दूध त्याच्यात जरा सिमर झालं का मग आपण टाकणार आहोत त्याच्यात मैद्याची स्लरी. मैद्याची स्लरीनी हे मिश्रण घट्ट होतं छान आणि मग एकदा ते मिश्रण थोडं घट्ट झालं का मग आपण त्याच्यात मस्त 1 वाटी भरून चांगलं डाईस्ड मोझरेला चीज टाकायचं. ह्यानी सँडविचला खूप छान टेस्ट येते. आणि एकदा चीज मेल्ट झालं आणि त्या मैद्यामुळे हे मिश्रण घट्ट झालं का गॅस बंद करायचं आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं. खूप जास्त घट्ट करू नका, कारण मिश्रण थंड झाल्यावर आणखीन घट्ट होतंच. त्या मिश्रणाची टेस्ट अतिशय छान असते, अगदी गार्लिकी हर्बी अशी टेस्ट असते. मग आपण घ्यायचे मल्टीग्रेन ब्रेड स्लायसेस आणि त्याच्यावर हे मिश्रण भरपूर पसरायचं. आता मी या ब्रेड स्लायसेसना आतून अजिबात बटर लावत नाही, कारण आपल्या मिश्रणात ऑलरेडी बटर आहे. तर भरपूर असं मिश्रण घालून सँडविच बनवून घ्यायचे आणि मस्त बटरवर दोन्ही साईडनी रेड ब्राऊन असे भाजून घ्यायचे. खूप छान लागतात हे सँडविचेस. बघा तुम्ही आता बटरवर किती छान दिसत आहेत भाजल्यावर. आणि एकदा भाजले का मग कापून तुम्ही सर्व करू शकता. या सँडविचची रेसिपी अगदी सोपी आहे, जरूर ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला आवडली तर माझं सॅम्पीज चॅनलला लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि मला सांगा कमेंट करून तुमची रेसिपी कशी झाली आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.